टिक्की आहे. सो आता आपण ही काढून आपण आता ते फ्राय करायचं आहे. दाखवते मी तुम्हाला. वेट फॉर वॉच. आणि जे आपण ब्रेड मिक्सरमध्ये मिक्स केलंय त्याला आपण एका कंटेनरमध्ये ओतून घेऊया. So we are cooking burger. I am Larissa and she is Namrata. Hi. So first we have to crisp the bread on chula. So we put the bread that we have crisp in mixer. कॉर्नफ्लॉवर 2 चमचे. कॉर्नफ्लॉवर 2 चमचे घालायचे. मैदा सुद्धा आपण 2 चमचे घालायचे. मैदा 2 चमचे. आणि काळी मिर्च 1 चमचा. जोपर्यंत नम्रता मावशी काळी मिरची टाकते तोपर्यंत आपण घेऊया छोटूसा ब्रेक. आणि काळी मिरची टाकल्यानंतर आपल्याला थोडं सॉल्ट अर्धा चमचा थोडं मीठ टाकायचंय. पाणी ऍड करायचं आणि नंतर थोडं पाणी टाकायचंय. चालू झालं. चालू आहे. त्याच्यात आपण पाणी ऍड करायचे जरासं. आणि त्याच्यात आपण जी काळी मिर्च, मैदा आणि कॉर्नफ्लोअर आणि मीठ टाकलेलं त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचंय. आणि थोडं मिक्स करायचंय. हे मग असं होईल. पूर्ण टिक्की आहेत ना ते हे कर नंतर ह्याच्यात सोडूया. मिक्स झालं पण मिक्सरमध्ये झालं पण करायचं. स्टॉप करून देऊ. नंतर जे आपण ब्रेड हे असे केलेले आहेत त्याला थोडं मिक्सरमध्ये मिक्स करायचंय. ही आपली टिक्की आहे. सो आता आपण ही काढून आपण आता ते फ्राय करायचं आहे. दाखवते मी तुम्हाला. वेट फॉर वॉच. आणि जे आपण ब्रेड मिक्सरमध्ये मिक्स केलंय त्याला आपण एका कंटेनरमध्ये ओतून घेऊया. आता आपल्याला एका कढईमध्ये तेल टाकून त्याला गरम करायचंय. आता आपल्याला आलू टिक्की जे आपण घेतले तुमच्या घरी जेवढे माणसांना हवे तेवढे आपण काढून घ्यायचे. आणि आज आमचं बर्गर सक्सेस होऊन दे अशी नम्रता मावशीची विनंती आहे. तो जे आपण मैद्याचं बनवलेलं त्याच्यात आपण आपली टिक्की डीप करायची आणि थोडे जे आपण कढईत तेल सोडलेलं त्याच्यात थोडं टाकायचंय. सो ही बघा
असे आपल्याला सगळे करून घ्यायचे जेवढे तुम्ही घेतले. आणि हे आपला ब्रेडचा आपण हे करून घेतलंय मिक्सरला लावून. क्रिस्पी होणार याने आपला बर्गर. तुम्ही बघू सो शकता. जे आपण ब्रेड घेतलेला त्याचे मिक्सरमध्ये पावडर बनवून घेतली. तो आलू टिक्की त्या मैद्याच्या ह्याच्यात डीप करून ह्याच्यात थोडीशी डीप करायचे आणि असं सोडायचे कढईमध्ये. पुन्हा एकदा आपण करायचं असं, म्हणजे जेणेकरून तेलमध्ये सोडल्यावर ते हे होणार नाही. आणि जे ब्रेडमध्ये मिक्स केलं तर पुन्हा एकदा त्या मैद्याच्या ह्याच्यात टाकायचं आहे आणि आपल्याला ते तेलात परत सोडायचं आहे. आपण ते ब्रेडला लावून घेतले. आता आपण तेलमध्ये सोडायचं आहे. साईडला झाला असं. शकतात राहिलेली लारिसा बनवती आहे. सो गाईज आपण कढईमध्ये हे आलू टिक्के सोडले आहेत. तर आता आपली जी स्टेप आहे तो आहे बन. आपल्याला असे बन घ्यायचे आणि कट करायचे. तर आपण भेटूया छोटूसा ब्रेक घ्या. तर आपल्याला जो बन घेतलाय त्याला असं मधून कट करायचं आणि सगळ्या बन्सला असंच मधून कट करून घ्यायचंय. आणि सगळ्या बन्सला असं टोटल मधून कापायचंय आणि हे असे असणार. मी टिक्की पण दाखवली. चालू कर. सो आपली आता टिक्की रेडी आहे. तुम्ही पाहू शकता. आणि आता आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. बटरला थोडं तव्यावर टाकायचं आहे आणि जो बन असेल त्याला त्याच्यावर थोडं फिरवायचं आहे म्हणजे तो बटर त्या बनवर लागेल. तर आता हे थोडं असं करायचं जोपर्यंत तो मेल्ट होतो तोपर्यंत. ह्याला थोडं मेल्ट होऊ द्यायचं आहे बटरला जे आपण त्यावर टाकलंय. आणि जो बन आहे त्याला थोडं फिरवायचं असं. ज्या जागेवर आपण बटर टाकलेलो त्या जागेवर. सो असे आपल्याला सगळे करून घ्यायचे. आता आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. तर आपल्याला कांदा कापून घेतलाय. तर त्याचं जे मधलं असतं ते आम्ही काढून घेतलं आणि ते असं असतं. सो बघा आपला आता कांदा एकदम कट झालेला आहे. सो आता आपण याला मेयोनीज लावून घ्यायचं आहे.